कालपासून अधिक मास सुरू झाला. अश्विन महिना यावेळेला हा पहिला अश्विन मास, याला अधिक म्हणतात. आणि नंतर निज अश्विन म्हणजे नेहमीचा अश्विन. नवरात्र वगैरे सगळं हे पुढच्या याच्यात असतं अश्विन महिन्यात. अधिक मासाची अशी काय कल्पना आहे, काय कथा आहे, काल आपण बघितलं होते. पण काल काही तांत्रिक दोषामुळे पहिला भाग प्रवचनाचा आपल्याला ऐकता आला नाही, म्हणून थोडंसं त्या भागाबद्दल सांगून आपण पुढच्या कथा सुरू करणार आहोत. ही आपली कालगणना आहे ना, ती कालगणना पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि त्याला 1 वर्ष लागतं. म्हणजे काळ तेवढाच असेल ना, तुम्ही त्याला 1 वर्ष म्हणा, तुम्ही 2 वर्षसुद्धा म्हणू शकाल, पण पृथ्वीला लागणारा काळ हा एकच आहे. आपला आहे चांद्र पंचांग आणि त्यांचं आहे सोलर कॅलेंडर. सूर्याप्रमाणे त्यांनी आपल्या तारखा ठरवलेल्या आहेत आणि वर्ष ठरवलेलं आहे, आणि चंद्राप्रमाणे आपण आपल्या तिथी ठरवलेल्या आहेत आणि वर्ष ठरवलेलं आहे. याच्यात फरक पडतो. त्यांचं जे वर्ष आहे ते 365 दिवस 6 तास. आता 6 तास कसे मोजायचे, म्हणून ते 365 दिवसांचं 1 वर्ष आणि 4 वर्षात 6 तासांचे 24 तास होतात की नाही. तो 1 दिवस ते फेब्रुवारी महिन्यात जोडतात. म्हणजे फेब्रुवारी 4 वर्षांनी, लीप इयर आपण म्हणतो, 29 तारखांचा किंवा 29 दिवसांचा असतो. आपलं जरा निराळ झालं. आपले एकंदर दिवस होतात 354. आता पृथ्वीला लागणारा वेळ तेवढाच आहे की नाही, तर होईल काय की 354 आणि एकंदर 365 याच्यात 11 दिवसांचं अंतर दर वर्षाला पडतं. आणि हे जर कुठेतरी मेकअप केलं नाही, ते जर जोडून घेतलं नाही, जुळवून घेतलं नाही, तर फार गमती होतील. गणपतीसुद्धा आपल्याला उन्हाळ्यात साजरा करावा लागेल. विचार करूया, वर्षा ऋतू हा कुठेतरी वसंताच्या आधी सुरू होईल. म्हणजे आपल्याला सगळं ऋतुचक्र वगैरे सगळं बदलावं लागेल. आणि असं काय बदलणार आहात तुम्ही? त्यापेक्षा त्यांनी विचार केला, दरवर्षी 11 दिवस, साधारणतः 2.25 वर्षात आपले ते 30 दिवस, 28-30 दिवस होतात. म्हणजे 1 महिना आपण जोडायचा. हे काही इंग्रजांचं कॅलेंडर आल्यानंतर, ज्याला रोमन कॅलेंडर, ग्रेगरियन कॅलेंडर आपण म्हणतो, त्याच्यानंतर हे सुरू झालं असं नाही. महाभारतात वगैरे सुद्धा उल्लेख आहे अधिक महिन्याचा. तर त्या उल्लेख कुठे आलाय ते सांगून आपण पुढे जाऊया. पांडवांना अट काय होती? 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. त्या अज्ञातवासात त्यानं जर शोधून काढलं तर पुन्हा 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. शकुनी वगैरेने आपल्या हेरांचं जाळं पहिल्या वनवासाच्या 12 वर्षात असं पेरून ठेवलं सगळीकडे की ते पाताळात जरी गेले किंवा आकाशात जरी गेले किंवा पाण्यात जरी दडले, पृथ्वीवरचं तर सोडूनच द्या, आणि एका दिवसात शोधून काढणं एक वेळ अवघड आहे. पण 1 वर्ष आहे की. आता वर्ष संपायला 1 दिवस उरलेला आहे आणि पांडवांचा पत्ता लागत नाही आहे. सगळी गोष्ट महाभारताची सांगत नाही, तर एक पण सांगायला हरकत नाही आहे. एक आपत्कालीन बैठक, इमर्जन्सी मीटिंग भरते की काहीतरी केलं पाहिजे ना, नाही तर ते येतील आणि राज्य मागतील, युद्ध होईल. कारण दुर्योधन म्हटलं मी राज्य देणारच नाही, त्यांना युद्ध करूनच ते परत घ्यावं लागेल. तर भीष्माचार्य त्याच्यात काय म्हणतात, तुम्ही सगळीकडे शोध घेतलात, पण अशा पद्धतीने शोध घेतलात का की गेल्या वर्षात असं कोणतं राज्य आहे की जी आबाद झालेलं आहे, तिथली समृद्धी, संपन्नता वाढलेली आहे, जिथे शांती, लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत चांगली चालू आहे, असं राज्य शोधा. तिथे पांडव असलेच पाहिजेत. हे केवढं सर्टिफिकेट आहे. म्हणजे त्यांचं नुसतं असणं, गुप्त राहणं, दडून असणं, त्यांचं अस्तित्व फक्त त्या राज्याला किंवा त्या भागाला ही संपन्नता मिळवून देणार आहे. विराटाचं राज्य. पण विराट आपला शत्रूही नाही आणि मित्रही नाही, मग त्याच्यावर युद्ध कसं करायचं? आपण एक करूया. दुसरं कॅरेक्टर सर्टिफिकेट ना पांडवांना, हे दुसरं आपण म्हणतो ना चारित्र्याचं प्रशस्तीपत्र आहे. आपण त्यांच्या गायी पळवून नेऊया. गाय ही आईपेक्षा जास्त पवित्र मानणारे पांडव आहेत, कारण माझी आई मला दूध पाजते, गाय समाजाला दूध पाजते. त्यांचं रक्षण करायला पांडव आल्याशिवाय राहणार नाहीत. 1 दिवस अजून आहे. बरं, गायी कुठे असायच्या? ज्याला गोशाळा म्हणायचे, घोष असं सुद्धा म्हणलेलं आहे, त्या अशा सीमेवर असायच्या. मग तिथून गायी पळवून नेणं सोपं आहे ना. त्याप्रमाणे त्यांनी गायी पळवून नेल्या. सगळेजण आले होते.
भीष्माचार्य, द्रोणाचार्य, सगळे कर्ण, सगळे आलेले होते. जर युद्ध झालं तर. आणि सगळ्यांना दुसरीकडे युद्ध सुरू केलं होतं. ती नीती बघा. म्हणून बाकीचे कोण जे होते, विराट राजा, त्याचं सेनापती कोण, ते सगळे तिकडे गेलेले होते. अशा वेळेला इकडे कोण जाणार लढायला? तो उत्तर नावाचा त्यांचा मुलगा होता. कुणाचा? विराट राजाचा उत्तर मुलगा. आणि उत्तरा ही मुलगी जिचं लग्न अभिमन्यूशी झालं, अर्जुनाच्या पुत्राशी. तर विचार करा, ज्या वेळेला पांडव गायी घेऊन जात आहेत, फक्त अर्जुन आहे. कारण अर्जुन हा बृहन्नडा होता. त्याचा युद्धात काय उपयोग होणार आहे? युद्धात काही नर्तन करायचं आहे, नृत्य करायचं आहे? नाही. तो उत्तराला काय म्हणाला? उत्तर काय म्हणतो माहिती आहे ना? मी सगळ्यांना पराभव करीन एकट्यानं, पण रथ आहे पण सारथी नाही आहे, सगळे सारथी गेलेले आहेत, मग मी कसं करू? त्यावेळेला बृहन्नला म्हणते, मी तुझं सारथ्य करते. तू अर्धा पुरुष अर्धी स्त्री, तू काय सारथ्य करणार आहे? मी अर्जुनाचं सुद्धा सारथ्य केलेलं आहे. आता उत्तर गप्प बसतो, जायला लागतो. आणि ज्यावेळेला समोर येतात त्यावेळेला सगळं सांगत बसत नाही. अर्जुन मोहिनी अस्त्र टाकून सगळ्यांना झोपवतो, कारण मारायचं नाही कुणालाही. पण सगळ्यांच्या लक्षात येतं की बृहन्नला अर्जुन असल्याशिवाय शक्यच नाही. ही असली अस्त्र आणि त्याचा उपयोग अर्जुनाशिवाय कुणाला माहीत नाही. अर्जुनाला मी शोधून काढलं. अजून एक दिवस राहिलेला असताना तेव्हा पुन्हा 12 वर्ष वनवास. हे हरले, हा लक्षात ठेवा, हरले. पण तरी जितममया जितममया करत हस्तिनापूरला गेले की आम्ही त्यांना शोधून काढलं. पुन्हा 12 वर्ष वनवास. अशा वेळेला भीष्माचार्य म्हणाले की 13 वर्षाचा काळ, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, त्याच्यात 4 अधिक महिने आलेले आहे. दर 2.5 वर्षांनी एक येतो. 13 वर्षात 4 अधिक महिने आलेले आहेत. म्हणजे पांडवांनी 4 महिने अधिक तुमचा वनवास अज्ञातवास वगैरे केलेला आहे. मग सगळे गप्प बसले. पुढचं महाभारत आपल्याला माहीत आहे. म्हणजे त्यावेळेला सुद्धा अधिक महिन्याची संकल्पना, कन्सेप्ट होता. मग काय हे उरलेलं होतं ना, ते काढून हा अधिक महिना बनवला. उरलेल्याला मळ, डर्ट आपण म्हणतो ना, त्याला मलमास म्हणायला लागले. मलमास, मल आपण म्हणतो ना, मलमूत्र विसर्जन. काय नाव आहे सांगा बरं? म्हणला माझा काय दोष आहे? तुम्ही दुसऱ्या वर्षातले काढून मला तयार केले आणि मलमास म्हणता. नुसतं एवढंच नाही, तर जखमेवर मीठ चोळणं म्हणतात ना, हा महिना हा ॲडिशनल म्हणजे दुष्काळात 13वा म्हणतात ना, एकंदर 13वा महिना असल्यामुळे याच्यात कुठलंही धार्मिक कृत्य किंवा देवकृत्य करायचं नाही. विवाह, मुंज काही काही करायचं नाही. हा अशुद्ध आहे, हा निषिद्ध आहे. आधी नाव मल, त्यातून अशुद्ध आणि निषिद्धाचा शिक्का, स्टॅम्प बसलेला. सगळेजण त्याला चिडवायला लागले बाकीचे महिने. मग हा विष्णूकडे जातो आणि म्हणतो माझं नाव बघा. मराठीत तर आपण ग्रामीण भागात त्याला धोंडा महिना म्हणतात. धोंडा महिना म्हणजे त्याच्यात काही घडणारच नाही आहे ना, तर काहीतरी करा. तर तो म्हणाला की मी करण्यापेक्षा कृष्ण करेल. आता विष्णूचा अवतार जर कृष्ण आहे आणि हा जर विष्णूकडे गेलेला आहे, लक्षात ठेवा, तो विष्णूनीच त्याचं काहीतरी करायला पाहिजे होतं ना. पण नाही ना, आपण गोलोकात जाऊया. हा विष्णू लोकात म्हणजे वैकुंठात गेला मलमास. आणि पोथी आहे ना, त्याच्यात चित्र आहेत. हा जातो विष्णूकडे आणि असा एखादा पतित, दीन, दलित आपण म्हणतो ना, असा आहे तो मलमास. आणि नंतर कृष्ण म्हणतो, अरे तुझं गाऱ्हाणं मी ऐकलं आणि खरं आहे रे, इतकं कशाला, मी माझं नाव तुला देतो, पुरुषोत्तम मास. आता पुरुषोत्तम विष्णूलाही म्हणतात ना, पण कृष्ण हा विष्णूचाच पूर्ण अवतार आहे. पण विष्णूपेक्षा जास्त सुंदर चरित्र हे कृष्णाचं आहे. हे विष्णूच्या अवतारांचं चरित्र बघा ना प्रत्येकाचं, ह्याचं चरित्र खूपच रंगी बेरंगी, अनेक रंग ढंग असलेलं कृष्णाचं. मग कृष्ण म्हणाला पुरुषोत्तम मास तुला म्हणला जाईल. आणि धार्मिक कार्य करायला जर तू अशुद्ध किंवा निषिद्ध असतील तर आध्यात्मिक उपासना करायला तुझ्या इतका शुद्ध महिना नाही. कल्पना करा ना. आणि म्हणून कुठलाही अधिक मास आला, यावर्षी अश्विन आहे, कुठलाही आला तर लक्षात ठेवा, सगळेजण भागवत संप्रदाय, हे प्रवचनं काय, सप्ताह, निरनिराळ्या प्रकारचे. सप्ताह म्हणण्यापेक्षा आपण जो करतोय कालपासून हा सप्ताह नाही आहे. भागवतातल्या निवडक कथा आणि त्याच्यावर आध्यात्मिक अंगानं किंवा आध्यात्मिक उपासनेच्या अंगानं आपण चिंतन करतोय. कथासुद्धा निवडक घेतलेल्या आहेत. म्हणून भागवत सप्ताह. मग पण पुण्य, अरे पुण्य कशाला म्हणतो आपण? केवळ ऐकल्याने पुण्य. तिथे मग सांगितलेलं नुसते तुम्ही असलात ना तरी तुम्हाला इतक्या यज्ञांचं पुण्य मिळेल, ही सांगण्याची पद्धत असते. मला जर कळलंच नाही ते,
तर पुण्य काय लाभणार आहे? केवळ ऐकून नाही, समजलं पाहिजे. आपण आपल्या सद्गुरूंच्या प्रेरणेनं, त्या विष्णू भगवानांच्या प्रेरणेनं आपण चिंतन अशा पद्धतीने करणार आहोत की माझं सध्याचं जे दैनंदिन जीवन, सध्याची जी सामाजिक आणि जागतिक परिस्थिती आणि त्याच्यात मी उपासना कशी करणार आहे. तर काल आपण बघितली एक गोष्ट परीक्षिताची. या अधिक मासाबद्दल आत्ता जेवढी माहिती सांगितली तेवढी पुरेशी आहे. संक्रांत दर महिन्यात असते हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही. आपल्याला मकर संक्रांत माहीत आहे, कारण आपल्या देशाच्या दृष्टीने माहीत आहे, कारण मकर वृत्ताकडून सूर्य इकडे जर आला, आपल्या देशाकडे यायला लागला, तर आपल्या देशाच्या मध्ये कुठलं आहे? कर्क वृत्त. कर्क म्हणजे कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. आणि आपल्या देशाच्या खाली दक्षिणेकडे कुठलं आहे? तर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजे मकर वृत्त. इकडून यायला लागला सूर्य की आपल्याकडच्या दिवसाची लांबी वाढते, आपल्याला मिळणारा प्रकाश वाढतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो माहिती आहे ना? दिवसाची लांबी वाढली की उत्तरायण सुरू झालं, उत्तरायण. आणि म्हणून ते झालं तर तो सूर्य इकडे यायला लागतो. सूर्याच्या सगळ्या गती आहेत ना, या भासमान म्हणजे ॲपरंट आहेत. पृथ्वी फिरते, सूर्य आपल्याभोवती फिरत नाही, पण ट्रान्झिशन ऑफ द सन आपण म्हणतो. दर महिन्याला एक संक्रमण असतं, संक्रांत राशीतून. आणि संक्रांत लक्षात ठेवा, त्याचा अर्थ आहे ट्रान्झिशन ऑर रिव्होल्युशन, संक्रमण. म्हणजे दर महिन्यात आपल्याला एक दिवस असा आपल्या पंचांगात किंवा ऋषी मुनींनी राखून ठेवलेला आहे की आता जरा बदल कर ना, तुझ्या कंटाळा आलेला आहे ना आता आयुष्याच्या. लोक म्हणतात कंठाळा आला. हे कसला कंठाळा? म्हणलं हे फार कंठाळी वाटतंय तुमचं सगळ्यांना. आता लक्षात ठेवा की हे सध्या सायकॅट्रिस्ट जे आहेत ना, त्यांना खूप चांगली गिऱ्हाईक आहेत. कारण आता लोक जरा डिप्रेशनमध्ये, नेगेटिव्ह स्टेट ऑफ माइंडमध्ये चाललेले आहेत. करायला काही नाही आहे, दुकानं उघडा म्हटलं तरी गिऱ्हाईकं नीट येत नाही आहेत. म्हणून हा सध्याचा कालखंड हा मानवतेच्या दृष्टीने, अखिल मानवता, मॅनकाइंड आपण म्हणतो, त्याच्या दृष्टीने अत्यंत ट्राईंग अँड टेस्टिंग म्हणतात ना, असा कसोटीचा काळ आहे. या काळात उपासना कशी करायची? या काळात उपासनेचा आश्रयो, उपासनेविना निराश्रयो, उदंड केले तरी जयो निश्चित नाही, समर्थांनी सांगितलेलं आहे. उपासनेचाच खरा आधार आहे. जी मंडळी उपासना करतात ती याही काळात चैतन्ययुक्त आहेत, हसू शकतात, शुद्ध निर्मळ विनोद करू शकतात, एकमेकाला मदत करू शकतात, घरातलं आणि आपण संस्थात काम करत असू तिथलं वातावरण आनंदात ठेवतात. उपासना महत्त्वाचं आहे. उपासनेचा आश्रयो, उपासनेविण निराश्रयो. बहुत केले तरी जय. उपासना न करता खूप केलं ना तरी जय मिळणार नाही. उदंड काही करा, जय निश्चित नाही, मिळणार नाही. म्हणून आपण त्या उपासनेचा आश्रय घेतोय. निरनिराळ्या प्रकारच्या आध्यात्मिक उपासना सांगितलेल्या आहेत. भक्तीचेच नवविधा सांगितलेल्या आहेत. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, या सगळ्या प्रकारच्या भक्ती करू शकतो. भागवत सप्ताहाच्या वेळेला नाम घेतलं जातं, त्याच्यानंतर कथा सांगितली जाते, कथेवर चिंतन घडतं, श्रवण घडतं, मनात काहीतरी राहतं त्याला मनन म्हणतात, ते घडतं, चित्तात काही राहतं त्याला चिंतन म्हणतात. पण हे सगळं आपल्याला एका या प्रवचनाच्या माध्यमातून मिळतं. आणि एक कायम लक्षात घ्यायचं की प्रवचनाचा पहिला श्रोता प्रवचनकार असतो आणि त्याला प्रत्येक वाक्य ऐकायला लागतं, त्याला जागं राहावं लागतं. हे आपण पूर्वीही बघितलेलं आहे. म्हणून असं बिलकुल समजून घेऊ नये. शक्यतो आपण असं वापरलं जातं, पण कधी कधी तुम्ही हा शब्द येतो. तुम्ही म्हणल्यानंतर आम्ही तुमच्यापेक्षा निराळे आहोत का? म्हणून परत परत सांगावं लागतं की ज्यावेळेला आपण म्हणतो आपण, त्यावेळेला वक्त्याचा सुद्धा त्यात समावेश असतो. वक्ता कोणी संत, सद्गुरू, सत्पुरुष वगैरे नाही आहे. वक्त्याने समजू नये तसं. आणि म्हणून ज्यावेळेला हा अधिक महिन्यात उपासनेचा ज्यावेळेला जास्त असा प्रथा किंवा प्रकार सुरू झाला, त्यावेळेला अनेक जणांनी आपल्या वास्तू या सत्संगाला द्यायला सुरुवात केली. हे जे कार्यालय वगैरे आहेत ना, लग्न मुंजे जिथे घडतात, तर त्यांनी अर्ध्या किमतीत किंवा फुकट, तुम्ही चांगलं भागवताचं काहीतरी सांगताय ना, आमच्या कार्यालयात सांगा, महिनाभर कुठलाही कार्यक्रम नाही आहे. कारण का की हे ऐकणं आणि त्याच्यावर विचार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून भागवत आपण ज्यावेळेला ग्रंथ घेतो त्यावेळेला आपल्याला अधिक मासाची एवढी माहिती आज पुरेशी आहे. संक्रांत नाही या महिन्यात, आणि तेव्हा काय ह्या महिन्यात म्हणून काही घडतच नाही. तुम्हाला एक सहज जातं जातं सांगतो, शिवरात्रसुद्धा दर महिन्यात असते, पण महाशिवरात्र माघातली आपण महाशिवरात्र म्हणतो. पण शिवरात्र म्हणजे काय? शिवाचा काळ रात्रीचा आहे, कारण संहार करतो तो का.
आपल्या जे दुर्गुणांचा संहार, दुर्गुण म्हणजे अंधार आहे, त्या अंधाराचा संहार करतो. रात्री प्रदोष पूजा म्हणतो आपण, प्रदोष पूजा शंकराची संध्याकाळी आहे. माझ्यातले जे प्रकर्षाने जे दोष आहेत ते दूर करण्यासाठी शंकरा मी तुझी उपासना करतोय, अर्चना आराधना करतोय. विचार करा. आणि त्यामुळे अधिक महिना ही अत्यंत चांगली संधी आहे. आज दुसरा दिवस आहे या महिन्याचा. गुरुची इच्छा किती आहे, किती दिवस आपण एकमेकांना भेटू शकतो कल्पना नाही आहे. पण आत्ता तरी आपण सांगितलेलं आहे की एक 10 दिवस म्हणजे 18 पासून 27 तारखेपर्यंत, 27 तारखेला रविवार आहे आणि कमला एकादशी आहे, तिथपर्यंत आपण भेटणार आहोत. त्याच्यानंतरची अनाऊन्समेंट त्याच्या आधी करू ना. असं करत करत सद्गुरूंना जेवढं हवं आहे तेवढं आपण एकमेकांना देत राहूया. भागवताबद्दल जे सांगितलं आहे तो भाग काल आपल्याला ऐकायला मिळाला आहे, पण थोडक्यात उजळणी करूया. भागवत हा जो शब्द आहे त्याचे 4 एक अर्थ आहेत, 4 अर्थ आहेत आणि 5वा सुद्धा एक अर्थ आहे. तर पहिला अर्थ लक्षात ठेवा, भगवत म्हणजे भगवंत. भगवंताबद्दल जे काही तुम्हाला माहिती पाहिजे, त्याचे अवतार किती, त्याचं कार्य काय, त्याचं चरित्र कसं, त्याचं रूप कसं, त्याचं स्वरूप काय, हे सगळं आहे ना भगवंताबद्दल भागवतात आहे. दुसरं, भक्ताबद्दल भागवतात आहे. हो, किती भक्तांची चरित्र आहेत. आज आपण जे चरित्र बघणार आहोत किंवा काल परीक्षिताचं चरित्र बघितलं, तो भक्त आहे. सगळी भक्तांची चरित्र, म्हणजे त्याच्यात काही राजे आहेत, त्याच्यात काही राक्षससुद्धा त्यांच्या वृत्तीत बदल होऊन चांगले भक्त बनलेले आहेत. सगळ्या कथा भागवतात येतात. म्हणून भक्ताबद्दलचं सगळं काही. नंतर तिसरा अर्थ, भक्तीबद्दलचं सगळं काही. भक्ती कशी करायची, भक्तीचे प्रकार कोणते, सूक्ष्म भक्ती कुठली, स्थूल भक्ती कुठली, मग भक्ती पूजा जर येते तर पूजेचे षोडशोपचार, हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना त्या भागवतात सांगितलेल्या आहेत. म्हणजे पहिला अर्थ भगवंताचं चरित्र आणि चारित्र्य, म्हणजे भगवंताच्या गोष्टी. भक्तांचं चरित्र आणि चारित्र्य म्हणजे भक्तांची कशी भक्ती केली, ते कसे जगले, किती अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलं, तपश्चर्या त्यांनी कशी केली, हे सगळं भक्तां. आणि भक्तीबद्दल, भक्ती कशी करायची, भक्तीचा अर्थ काय, हे पहिले 3 अर्थ झाले भागवताचे. नंतर हे सगळे करतात लोक, त्यांनाही भागवत म्हणतात, भागवत संप्रदाय. म्हणजे आपण आत्ता इथे जी सगळी मंडळी आहोत ती सगळी मंडळी भागवत आहोत. म्हणजे ऐकतोय ना भागवत, ऐकता ऐकता एकरूप झालो ना. आपला म्हणून एक संप्रदाय ज्याला भागवत संप्रदाय म्हणतात, त्याला वैष्णव संप्रदाय म्हणतात, कारण विष्णूचा ग्रंथ आहे हा विष्णूचा मार्ग आहे, पंथ आहे. त्यामुळे वैष्णव, भागवत आणि पंढरपूरला जाणारे, विष्णूचाच अवतार ना पांडुरंग आमचा, कृष्णाचाच एक अवतार म्हणतो आपण. म्हणून वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, भागवत संप्रदाय हे रूढ अर्थाने एकत्र समजले जातात. आपण 4 अर्थ बघितले, भगवंतासंबंधी सगळं, भक्तांसंबंधी सगळं, भक्तीसंबंधी सगळं, आणि असं जे करणारे लोक आहेत त्या लोकांचा एक समुदाय किंवा संप्रदाय, त्याला भागवत संप्रदाय. आता चौथं आणखीन एक अर्थ आहे, ते म्हणजे संस्कृत शब्दावर चिंतन करून काढलेला असतो. भा ग व त 4 अक्षर आहे. त्याच्यात पहिलं भा, त्याचा अर्थ आहे प्रकाश. प्रकाश कशाचा, अरे प्रत्येकाचा. ज्ञानाचा प्रकाश आहे, कर्माचा प्रकाश आहे, पराक्रमाचा प्रकाश आहे, भक्तीचा प्रकाश आहे, ध्यानाचा प्रकाश आहे, अरे शांतीचा, मुक्तीचा सुद्धा प्रकाश आहे. भाचा अर्थ तो. आपल्याला एक शब्द पूर्वी सांगितला होता, भास्कर, म्हणजे जो प्रकाश निर्माण करतो आपल्यासाठी. भास्कर म्हणजे सूर्य. सूर्यापासूनच पृथ्वीवरची सगळी उष्णता आणि प्रकाश आहे ना. आपण म्हणतो लाकडं आहेत सूर्यात, अरे सूर्यामुळेच ती झाडं जगतात ना. कोळसे त्या लाकडापासूनच होतात ना. कल्पना करा तुम्ही. म्हणजे इथलं जे फ्युएल आपण जे म्हणतो, इंधन, सूर्य आहे त्याचा. आणि म्हणून आपल्याला पीठ मळून भाजून आपण जे खातो ती भाकर, शिजवून खातो तो भात, आणि शिजवून आणि मसाले घालून करतो ती भाजी, तो सुद्धा सूर्यच आहे. भास्कर, भाकर, भात आणि भाजी, हा भा आहे. आता दुसरं ग. या भाकडे आपल्याला ग म्हणजे गमन करायचं आहे. मला ज्ञान आहे, मला ज्ञानाचा प्रकाश. ठीक आहे ना, बुद्धाने ज्ञानाचाच प्रकाश बघितला ना, तपश्चर्या, म्हणून त्याला बुद्ध. बोध म्हणजे ज्ञान, आणि बुद्ध म्हणजे ज्ञानी, द एनलाइटन्ड पर्सन. हे लक्षात ठेवा. बोध म्हणजे एनलाइटनमेंट, प्रकाश आहे, तो लाईट आहे त्याच्यात. तर हा प्रकाश झाला. बुद्ध त्याच्याकडे जातो. भा, त्याच्याकडे गमन. गमन केलं पाहिजे आपल्याला. कोणाला मुक्ती पाहिजे, मुक्तीकडे गेलं पाहिजे ना.
आज जर तू मुक्त असशील तर मुक्तीसाठी साधना कशाला करतोस? मुक्तीसाठी साधना, उपासना, तपश्चर्या करतोस, याचा अर्थ आज तू मुक्त नाही आहेस. ज्ञानासाठी करतोस, आज तू पूर्ण ज्ञानी नाही आहेस. हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला गमन करायला पाहिजे त्या स्थानाकडे. लक्षात ठेवा, जिथे प्रकाश आणि प्रकाश आहे. प्रकाश कशाचाही असेल, आत्ता सांगितला तो गमन. व आता प्रकाशाचा केवढा समुद्राच्या पलीकडे जायचं असेल तर आपल्याला चांगल्या सुसज्ज बोटी, नावा वगैरे लागतात, बरोबर. हा तर तो प्रकाश आहे मुक्तीचा. तिकडे जायला किती श्रेष्ठ नौका पाहिजे, किती सामर्थ्य असलेली नौका पाहिजे. त्याला व म्हणजे वरेण्य. वरेण्य म्हणजे श्रेष्ठ. तत्सवितुर वरेण्यम. तुझं जे श्रेष्ठ तेज आहे ते माझ्या बुद्धीत उगवू दे, त्याचा उदय माझ्या बुद्धीत होऊ दे, असा तो मंत्र आहे. वरेण्य म्हणजे श्रेष्ठ. आणि तरणी. तरणी म्हणजे नौका, नाव. म्हणजे त्या प्रकाशाकडे, ज्ञानाच्या, भक्तीच्या, कुठल्याही म्हणा, त्या प्रकाशाकडे गमन करण्यासाठी, म्हणजे जाण्यासाठी. लक्षात ठेवा, जी वरेण्य म्हणजे श्रेष्ठ अशी नौका म्हणजे नाव आहे, त्याला भागवत म्हणायचं. भागवत ग्रंथात काय सांगितलं आहे? अरे भागवत ग्रंथाचा अभ्यास करा, त्याप्रमाणे अभ्यास करा, उपासना करा, आणि तो जो प्रकाश आहे तुम्हाला जायचं आहे तो तिकडे तुम्ही पोचा. म्हणून भा म्हणजे तो प्रकाश, मुक्ती, शांती, सत्य. कारण भागवताचा पहिला श्लोक त्यातला शेवटचा चरण, आणि भागवताचा शेवटचा श्लोक आणि त्यातला शेवटचा चरण काय आहे? सत्यम परम धीमही. त्या परमसत्याचं ध्यान आम्ही करतो. म्हणजे भागवत म्हणजे नुसती भक्ती 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 असं काही नाही हो. पहिली कथाचा पण आज बघणार आहोत, त्यात तुम्हाला कळेल की भागवतात ही भागवताचं महात्म्य म्हणून कथा सांगितलेली आहे. तर विचार करूया आपण काय सांगितलेलं आहे, की ज्या वेळेला भागवत ग्रंथ तुम्ही अभ्यासायला घेता, वाचायला, पारायणासाठी घेता भागवत ग्रंथ, त्यावेळेला एका गोष्टीचा विचार करा की आपण नक्की कुठे जाणार आहोत. आपण भक्तीच्या आहोत ना, आपल्याला भक्तीच्या माध्यमातून भगवंताकडे जायचं आहे. एखादा जो ज्ञान असेल तो म्हणतो मला परमात्म्याकडे जायचं आहे, आत्मा परमात्मा ते ज्ञान मला पाहिजे. प्रत्येकजण निरनिराळ नाव देईल, मुक्काम एकच आहे. अशा वेळेला भागवत लिहायची प्रेरणा व्यासानी भागवत लिहिलं, रचलं असं आपण म्हणतो, ती त्यांना कोणी दिली, कोणत्या परिस्थितीत दिली? एक काल बघितलंय, आता लवकर बघून आपण पुढच्या कथेला लागूया. व्यास उदास झालेले. हे उदास व्यास झाले कारण का? की कोणी ऐकतच नाही म्हणतात माझं, कोणीही माझं ऐकत नाही. आता ऐकत नाही म्हणजे व्यास हे काही वडील आहेत का? तसं बघितलं तर ते विश्वगुरू आहे, विश्वाचे गुरु आहेत. पण आपण वडिलांचं ऐकत नाही म्हणतो, वडील आपल्या समोर असतात. व्यास म्हणतात माझं कोणी ऐकत नाही, माझं मानव जात ऐकत नाही आहे. मग व्यासांनी कुठे सांगितलं? ग्रंथात सांगितलं. त्यावेळेला भागवत नाही आहे, त्यावेळेला महाभारत आहे. वेद, वेदांचे भाग, वेदांचा वेदांत हे सगळं व्यासांनी रचलेलं आहे, भागवत नाही रचलेला. कारण भागवताची ही जन्मकथा आपण पाहतोय. तर कोणीही ऐकत नाही. ऊर्ध्वबाहुर विरौम्यते, मी हात वर करून सांगतोय. नच कश्चित शृणोति, मी माझं कोणी ऐकत नाही, कोणीही ऐकत नाही. अपवाद म्हणून तुला सांगत नाही. आणि मी सांगतोय काय? धर्मात अर्थश्च कामश्च, धर्माच्या पायावर आधारलेले अर्थ आणि काम. अर्थ म्हणजे काय? साधन आणि पैसा. आणि काम म्हणजे डिझायर्स. काम म्हणजे फक्त सेक्स नाही, काम म्हणजे डिझायर्स, सगळ्या डिझायर्स. आणि डिझायर्स पुरवायला मला पैसा लागतो किंवा साधनं लागतात. आता मला भूक लागलेली आहे, बाहेर असेल तर मी पैसे देऊन हॉटेलातलं अन्न घेईन ना, पण घरात मला त्यांनी जेवण दिलं, ते साधन आहे, माझी भूक भागली. नाही टू फुलफिल माय डिझायर्स. मला धर्माचा जर पाया असेल तर मोक्ष आपोआप मिळेल, हे माझं कोणीही ऐकत नाही. आणि त्याचा पुरावा काय माहीत आहे ना? युद्ध संपलं महाभारताचं, कौरवांचा पराभव झाला, पांडव जिंकले, सगळे राजे पांडवांना शरण आले, पांडवांचे मित्र बनले. जे नव्हते त्यांना अर्जुनाने जिंकलं युद्धानंतर सुद्धा, अश्वमेध यज्ञाच्या वेळेला. आता जिंकायला काही राहिलंच नाही आहे, सगळी संपत्ती आपल्याकडे आहे. अशा वेळेला काय असतं माहिती आहे ना? हे होतं, संपत्तीचा विनाश सुरू होतो. संपत्तीचा विनाश कशामुळे सुरू होतो? की तिसऱ्या पिढीत असं म्हणलं जातं, म्हणजे आजोबा मिळवतात, बाबा वाढवतात, आणि नातू जे आहेत ना ते दिवाळं पुकाराची सगळी, त्यांना व्यसनं लागतात. काल आपण जे 5 बघितले ना, ते 5 यादवांच्या बाबतीत घडले. सोनं भरपूर, सोन्याची द्वारका म्हणतो ना आपण, बरोबर.
परदारा म्हणजे वेश्यागमन, अत्यंत दारू, जुगार, हिंसा, एकमेकाला मारायचे, भांडणं करायचे. एकमेकाला कल्पना करा की जर भाऊ भाऊ एकमेकाला आईवरून आणि वडिलांवरून जर अपशब्द म्हणजे शिव्या द्यायला लागले, तर मी कुणाला शिवी देतोय? हे बलरामाला आणि कृष्णांना सहन होईना, कारण त्यांचीच मुलं ना. लक्षात ठेवा, त्यांनी मुलं, नातू, पुतणे, हे सगळे काही नाही. फक्त आज या तीरावर जायचं, उद्या त्या अरण्यात जायचं. कशासाठी? आज आपण ज्याला पिकनिक किंवा आउटिंग म्हणतो ना, ते आउटिंग, त्याच्यासाठी मजा करायला जायचं. आणि तिथे गेल्यानंतर दारू प्यायचे, हे सगळं अति ज्या वेळेला झालं त्यावेळेला यादवी झाली. ती कथा पुढे येणार आहे भागवतात, त्यावेळेला आपण बघूया. पण हे भाऊ एकमेकाच्यात लढले. तिथे निदान चुलत भाऊ होते, इथे सुद्धा तसे चुलत भाऊ होते, पण अगदी एकाच रक्त, अगदी जवळचे, एकत्र राहणारे लोक. आणि त्यांनी केलं काय? एकमेकाच्यात भांडणं, एकमेकाला मारणं सुरू केलं. शेवटी काही जे उद्धट उन्मत्त उरले होते, लक्षात ठेवा, कृष्णाने त्यांना मारलेलं आहे, की पुरे झाला. आता व्यास याचा संदर्भ देत आहे की कृष्णाने गीता सांगितली. तो कृष्ण जो कुलपुरुष, त्या कुळातले हे यादव, त्यांना गीतेचा काही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. मी सांगतो ते ऐकत नाहीत आणि त्यांचा अधपात किंवा विनाश झालेला आहे. म्हणून मी उदास आहे. मी उदास आहे, विषाद मला झालेला आहे. का? तर त्याचं हे कारण आहे. आणि हे जर कारण असेल तर त्यावेळेला नारद येतात आणि म्हणतात, व्यासा तुम्ही उदास बघितल्यानंतर माणसाने जायचं कुठे? ते म्हणले, मी माणसांना मार्ग सांगतोय, तो ते ऐकत नाहीत म्हणून मी उदास आहे. ते म्हणाले, उदासी घालवायला मार्ग काय आहे? एक मार्ग आहे. कुठला मार्ग? की तुम्ही महाभारतात कृष्णाचं लहानपण वर्णन केलं नाही. महाभारतातला तुमचा कृष्ण द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला येतो. द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला आल्यानंतर लहानपण कुठे वर्णन केलं आहे? तर तुम्ही त्यांच्या बाळलीला, कृष्णाच्या गोकुळातली पहिली 12 वर्ष, त्याच्यात त्यांनी पहिल्यांदा बाळलीला केल्या. त्याच्यात त्यांनी पुतना वगैरेंना मारलं किंवा लोणी वगैरे चोरी केली. नंतर जरा किशोर लीला म्हणजे रासनृत्य वगैरे केलं. आणि 12व्या वर्षी कृष्ण गेलेला आहे गोकुळ सोडून. म्हणजे तसा तो ॲडल्ट म्हणतात ना, म्हणजे पूर्णपणे तरुण, तसं झालेलं नाही आहे. ती इतक्याच सगळ्यात त्या लीला काय, त्याचं वर्णन करा. आणि व्यासाने त्याचं वर्णन प्रामुख्याने करणारं हा ग्रंथ भागवत लिहिला. त्याच्या आधी त्यांनी एक पर्व लिहिलं, त्याला खिल पर्व म्हणजे अपेंडिक्स, उरलेलं, म्हणून महाभारताला जोडलं. हरिवंश काय किंवा ते खिल पर्व काय. आणि हा भागवत नावाचा स्वतंत्र ग्रंथ लिहिला. त्यावेळेला व्यासांच्या मनाला शांत वाटलं, शांती मिळाली. आपण भागवताचा अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. अभ्यास म्हणते मी, कारण पारायण म्हणलं ना, कुठेतरी त्याला धार्मिक अंग येतो. वाईट काहीच नाही हो, पण पारायण आपण अनेक ग्रंथांची करतो, तिथे अर्थाकडे आपलं लक्ष नसतं. अर्थाकडे लक्ष नाही तर तिथे त्या समासात हे सांगितलंय, त्या अध्यायात हे सांगितलंय, हा विचारच करत नाही. वाचायचं आणि संपवायचं. वाईट नाही आहे, पण काही पूर्ण चांगलंही नाही. कमीत कमी वाचूया, अर्थ लक्षात घेऊन वाचूया. आणि अर्थ लक्षात म्हणजे काय माहीत आहे ना, तो जीवनात उतरवला पाहिजे. काल आपण परीक्षिताची गोष्ट बघितली होती की परीक्षिताला ती एक दुष्ट बुद्धी होते की शमिक नावाच्या ऋषींच्या गळ्यात तो सर्प मेलेला घालतात आणि निघून जात होतो. त्याला शाप मिळतो, आजपासून 7व्या दिवशी तू सर्पदंशानं मरशील. आता अनेक पुराणात ही कथा आलेली आहे किंवा विशेषतः हरिदास बुवा म्हणजे कीर्तनकार रंगवून सांगतात. तो परीक्षित कसा आहे बघा बरं, इतर पुराणातला. त्याला भीती वाटते, बापरे 7च दिवस आयुष्य राहिलंय. एक मोठा असा टॉवर बनतो आणि त्या टॉवर म्हणजे मनोरा, आणि त्या मनोऱ्यावर बाजूनी सगळीकडे सैनिक ठेवतो, साप येता कामा नये, आणि वरती काचेचा महाल बनवतो. आलं पाहिजे. आणि तिथे सगळं तपासून मला अन्न द्या. अत्यंत चांगली फळं त्याला दिली जातात 7व्या दिवशी. त्या फळात एक जीव म्हणतो ना, कीड म्हणतो ना आपण, अळी मराठीत म्हणतो, ती अळी येते, ती मोठी होते, सर्पाचं रूप घेते आणि सर्पदंश करते. हा इतका भित्रा परीक्षेत, पण 7व्या दिवशी मरण चुकलं नाही. ऋषींचा शाप खरा झालाच. पण भागवतातला परीक्षेत खूप चांगला आहे. काल आपण बघितलं, त्याला आनंद होतो की 7 दिवस मी मरणार नाही आहे ना, तर लेट मी सेलिब्रेट, मी साजरे करतो 7 दिवस. एक तर मी अन्न खाल्लं काय न खाल्लं काय, मरणार नाहीच आहे. आणि 8व्या दिवशी मी काही केलं तरी मी जगणार नाही आहे.
तेव्हा आता अन्न खाणं आणि पाणी पिणं याच्यात वेळ न घालवता, ज्याला प्रायोपवेशन म्हणतात, फक्त हवा श्वास 7 दिवस, आणि मी त्या मुक्तीसाठी परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी काहीतरी साधना करेन. तो राजा होता, त्याने काही ऐकली होती पुराणं वगैरे, तो त्याच्या पद्धतीने नामस्मरण घेऊन 7 दिवस घालवणार होता. पण आपल्याला म्हणतो ना, सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सत्यसंकल्प होता, मी मुक्त होणारच 7 दिवसात. तसं झालं. पण तिकडे सूर्यमंडलात कोण राहत होते? आमचे शुक मुनी राहत होते. त्यांना प्रेरणा झाली, अरे एक राजा गंगेच्या काठी 7 अखंड दिवस बसणार आहे, संधी आहे, आपण भागवताचा सप्ताह करूया. ते 7च दिवस त्याच्याकडे होते, म्हणून तो सप्ताह, बरं का, 7 दिवसात वाचायला भागवत 18,000 श्लोक म्हणले. तुम्ही एक श्लोक वाचायला किती सेकंद लागतात ते बघा. समजा अर्धा मिनिट लागलं तर 9,000 मिनटं लागतील. 9,000 मिनटं म्हणजे किती दिवस? 24 तासांचे जर धरले, जमत नाही वाचन. प्रवचन तर आणखीनच जमत नाही. अशा वेळेला आपण फक्त काय विचार करायचा की हे जे भागवताचा सप्ताह त्यांनी केला त्याचा एक अर्थ, सप्त अह म्हणजे दिवस, 7 दिवस म्हणजे आठवडा, म्हणजे कोणत्याही दिवशी आपण मरू शकतो, हे तुम्ही लक्षात घ्या. सप्ताह वाचायला सुरुवात केलेली आहे, 4थ्या दिवशी सुद्धा माणसं मरतात. पण भागवताच्या बाबतीत अशी एक श्रद्धा आहे की जिथे भागवत वाचलं जातं त्या पंचक्रोशीत, त्या परिसरात 7 दिवस म्हणजे सप्ताह असेपर्यंत कोणीही मरत नाही. एक श्रद्धा आहे लोकांची, मान्यता आहे, धारणा आहे. तुम्ही कोण संशोधन करून कोणी बघितलंय का? बघा ना तुम्ही. तर एखादा अगदी आजोबा किंवा आजी अगदी मरणासन्न असतील ना, तरी ते सप्ताहाची सांगता होते आणि मग ते मरतात. कारण त्या काळात सगळ्यांनाच वरदान मिळालेलं आहे. पण आपण लक्षात ठेवायचं, सप्ताह म्हणजे काय? कोणत्याही दिवशी मरायला तयार पाहिजे. काल आपण बघितलं होतं, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे. सादर म्हणजे विथ रिस्पेक्ट, विथ ऑनर, किंवा आपण म्हणतो विथ जॉय. सादर व्हावे, हरिभक्तीचं सादर व्हावे, मरणाचे स्मरण असावे. हे परीक्षितेला होतंच ना 7 दिवसांचं. अशा वेळेला ते येतात आणि म्हणतात काही हरकत नाही, मी तुला ग्रंथ सांगायला सुरुवात करतो. जिथे भागवत सप्ताह असतो ना तिथे खूप गर्दी जमते, सगळ्या प्रकारचे लोक येतात आणि भागवत सप्ताह कसा साजरा करायचा याचं अगदी सविस्तर वर्णन भागवतात दिलेलं आहे. म्हणजे कसे सुशोभित करा, कसं वातावरण प्रसन्न ठेवा, कसं लोकांच्या आवास निवास त्याची व्यवस्था करा, निरनिराळ्या प्रकारची पक्वान्न करा, आसन त्या वक्त्याचं असं करा, सगळं. परंतु आपल्याला सप्ताह नाही आहे, पण हल्ली सप्ताह म्हणजे अक्षरशः काही लाख रुपये खर्च होतात भागवत सप्ताहावर. पण ठीक आहे, आपल्याला तो मुद्दा नाही आपला. 7 दिवस म्हणजे 24/7 हा पहिला मला वाटतं विचार सप्ताह या शब्दाने दिला. सप्ताह म्हणजे हल्ली काय एका दिवसात सप्ताह करतात लोक, म्हणजे सप्ताह तुमचा 1 दिवसात झाला तसं नाही. गुरुचरित्र सप्ताह एका दिवसात करतात लोक. सप्ताह म्हणजे सप्ताह 7 दिवस. मग या 7 दिवसांचा हा जो सप्ताह आहे त्या सप्ताहासाठी खूप लोक येतात. सांगणारे शुकदेव स्वतः, त्या आपण काल बघितलं होतं व्यासही येतात. आणि व्यास आल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आणि त्या अश्रूंनी त्यांची छाती भिजली असं वर्णन आहे. लोक म्हणतात बाकीचे ऋषी, तुम्हीच लिहिलाय ना हा ग्रंथ, पुढे काय होणार आहे तुम्हाला माहीत आहे. आम्ही त्या कल्पनेनं आता रहस्य काय होईल पुढे त्या राजाचं, काय येईल पुढे त्या राजकन्येचं, अशा कथा आहेत आपण बघणार आहोत. तर आम्हाला वाईट वाटणं किंवा जरा सस्पेन्स. तुम्हाला काय? ते म्हणाले की मी त्याच्यासाठी नाहीच अश्रू आहेत, हे एक धन्यतेचे अश्रू आहेत आणि आनंदाचे अश्रू आहेत. धन्यता कशासाठी? ज्या मुलाला मी भागवत शिकवलं, मी रचलं भागवत, ज्या मुलाला मी शिकवलं त्याला ते समजलं आणि तो जगतोय, आणि तो ज्याला सांगतोय त्या राजावर सुद्धा इतका चांगला प्रभाव पडतोय की तो 7व्या दिवशी मुक्त होणार आहे. म्हणजे एक श्रोता कसा पाहिजे? आपल्या गोंदवलेकर महाराजांना म्हणलं होतं की 7 दिवसात परीक्षित मुक्त झाला. आता कोणी इतके सप्ताह होतात, मुक्त होताना दिसत नाही. त्यावेळेला महाराज बसतात, ते काय म्हणाले माहीत आहे ना, माझ्याकडे शुकदेव तयार आहे, तुम्ही परीक्षित शोधून आणा. तो गेला शोधायला, अजून आलेला नाही परत, परीक्षेत मिळाला नाही त्याला. पण तो गेल्यानंतर लोकांनी महाराजांना विचारलं, महाराज शुकदेव तुम्ही स्वतःला म्हणत होतात ना? म्हणाले, वेड्यानो
शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते. मी 2-2 लग्न केले आहे, 4-4 मुलं मला झालेली आहेत, जगली नाहीत म्हणून काय झालं? शुकदेव म्हणजे आपले ब्रह्मानंद महाराज. अरे संस्कृत यावं लागतं, मला नीट मराठी वाचता येत नाही, आणि संस्कृत काय मला भागवत, आणि भागवतात विद्वानांची परीक्षा होते अशी एक म्हण आहे. भागवताचं संस्कृत अवघड आहे. अरे आपले ब्रह्मानंद आणि दुसरे कुर्तकोटी होते, कुर्तकोटींना महाराज महाभागवत म्हणायचे. एवढं त्यांचे प्रभुत्व किंवा म्हणतो ना की सत्ता होती त्यांची कशावर? भागवतावर. आत्मसात केलं होतं भागवत या दोघांनी. मी त्यांच्यासाठी म्हणतोय. पण परीक्षित म्हणजे इतका एकटक ऐकत होता, प्रश्न विचारत होता, आणि परत परत ते म्हणत होते, अरे जरा काही खाऊ नये राजा, इकडे मागव खायला. माझे वडील सुद्धा रोज एक बोर खात होते, कारण हा घडला रचनेचा कार्यक्रम प्रकार तो बदरिका आश्रमात घडलेला आहे. बदरिका म्हणजे बोरी. सरस्वतीच्या काठी बदरिका आश्रमात व्यास राहायचे, त्यांचा आश्रम होता अशी वर्णन येतात. म्हणून एक बोर खाऊन फक्त राहायचे आणि भागवत लिहायचे. तिथं ऋषी होते, महर्षी होते, तू काहीतरी खा. त्यावेळेला तो म्हणतो की परत परत हा प्रश्न विचारून वेळ का वाया घालवता, मला वेळ कमी आहे. या महिन्याचा परिणाम म्हणून आपल्याला जर कळलं वेळ कमी आहे आयुष्याचा, 20ल्या मुलींना सुद्धा कळायला काही हरकत नाही, 40ल्या प्रौढांना कळायला हरकत नाही, 60 आणि मी म्हणतो 60च्या पुढच्या सिनियर सिटिझन्सना तरी कळायला पाहिजे ना की आयुष्य कमी उरले, वेळ कमी आहे. लक्षात ठेवा, मी एक सिनियर सिटिझन आहे म्हणून म्हणतो, गेलेला श्वास आपल्याला आठवण करून द्यायला पाहिजे. अरे मी नाम न घेता श्वास गेला. मत चित्ता मत गत प्राणा सांगितलेलं आहे की माझ्यात चित्त ठेवून प्रत्येक प्राण तुझा गेला पाहिजे, म्हणजे प्रत्येक श्वास गेला पाहिजे. आपण गतप्राण झाला म्हणजे शेवटी मेला म्हणतो नाही, अरे प्रत्येक प्राण गेला, श्वास गेला. श्वासाचाच प्राणायाम होतो की नाही, तो प्राण आहे. गेला प्राण, गेला प्राण, गेला प्राण, नाही नाम, नाही नाम, नाही नाम, डाऊन द ड्रेन, गटारातून गेलाय का तो. मग तुम्ही नामच घेतलं पाहिजे असं नाही. अभ्यास करतोय ना, चला अभ्यासात. मी स्वातंत्र्य मिळवायचं ना, तर स्वातंत्र्य, ध्यास पाहिजे, प्रयास पाहिजे, अभ्यास पाहिजे. तर आपण म्हणू शकतो की ठीक आहे, आपण भागवताचा अभ्यास करायला सिद्ध झालो, कुठल्याही चांगल्या ग्रंथाचा. तर परीक्षिताचा काल आपण बघितला होता कथाभाग, की परीक्षित करतो त्या 7 दिवस, मग 7 दिवस सगळे ऋषी येतात, आणि 7व्या दिवशी पहिल्या रांगेत एक भिक्षुक येऊन बसतो. तो तक्षक नाग असतो, नागांचा राजा, आणि त्यांनी त्या भिक्षुकाचं सोंग घेतलेलं असतं, रूप घेतलेलं असतं. याच्या लक्षात येतं, कारण 7 दिवस भागवत ऐकल्यानंतर परीक्षितात केवढा बदल झाला. तो मुक्तीच्या अगदी जवळ आलेला आहे, आणि त्याची आत्मज्योत, ती जी शुकाचार्यांची आत्मज्योत आहे ना, त्याच्यात विलीन होते. आत्मज्योत गेली की माणूस मरतो, आणि तो पडता पडता तक्षकाला म्हणतो, तू तक्षक आहेस ना रे भिक्षुका, कर मला दंश, माझ्या कलेवराला दंश कर. कलेवर म्हणजे प्रेत, माझ्या प्रेताला दंश कर, आणि ऋषींचा शाप खरा कर. याचा अर्थ काय? आपला देह आहे ना हा जड आहे, शाप हा देहाला असतो, मनाला नसतो. आपण तो मनाला लावून घेतो. म्हणून काल, आता विस्तार नको करायला, काल आपण 2 उदाहरणं बघितली होती, एक दशरथाचं आणि दुसरं पांडूचं. दशरथ रोज स्वतःला आठवण करून देत होता, बापरे रामाचा वियोग होणार आणि मी छाती बडवत राम राम करत मरणार, शाप दिलाय, शाप दिलाय, शाप दिलाय, आणि त्यामुळे राम गेला की हा मेलाय. मनात कशाला घेतला शाप? तुझा देह पडणार आहे, कोणाला कधीतरी मरायचंच आहे ना. इतकं त्यांनी व्यवस्थित घेतला असताना तो मेला असता. ऋषींचा शाप आहे, पण या धसक्यानं मेला नसता. आपण म्हणतो पांडूचं तसंच, त्याला शाप आहे, स्त्री सहवासात आलास, मग स्त्रीचा सहवास नको, स्त्रीचा स्पर्श नको, स्त्रीकडे बघून बोलायला नको, एकांत नको, आणि मिलन तर नकोच नको. हे स्वतःला सहज, हे गांधारी कुंती, तू जवळ आलेले जरा दूर थांब, माद्री तू तर आणखीन दूर थांब. हे सतत धास, कारण तू जवळ आलीस की मी मरणार आहे, आणि मी मेलो की तुम्ही विधवा होणार आहात. मला त्याचं पण चिंता नाही आहे, मला माझ्या मृत्यूची चिंता नाही आहे, पण आपल्याला मुलं झालेली आहेत. अशा वेळेला ती माद्री म्हणते काही होत नाही हो, ते शाप उगीच तुम्ही घेतलेले आहेत मनात, म्हणून ती एकत्र लागते. आणि हा नक्की सांगतो हार्ट फेलनं मेला असेल पांडू, शॉक, धक्का. आणि म्हणून विचार करूया की मनात शॉक असतो. सर्पदोषाचं उदाहरण काल दिलं होतं. 90%, मोर दॅन 90% साप हे निर्विष असतात. साप चावल्यावर मरायलाच पाहिजे असं नाही, पण आपण साप चावला, सगळेजण म्हणतात साप चावला रे, साप चावला रे, आणि तो शॉकनी मरतो. आपण बघितलं ना परवा ते टॉवर्स वगैरे ज्या वेळेला जळले, अशाच सप्टेंबर महिन्यात
तर ते त्यावेळेला वरच्या मजल्यावरून पडून सुद्धा माणसं वाचलेली आहेत. पण पहिल्या दुसऱ्या मजल्यावरून माणसं अरे बापरे खाली पडलो, मेलोच. आधीच मरतात ते. आपण ज्याला टाईम ऑफ डेथ देतात ना पोस्टमॉर्टममध्ये, त्या टाईम ऑफ डेथमध्ये ते जर 11 वाजता मेले तर 11 वाजून 11ला अर्धा मिनटं कमी असताना ते मेलेले होते. त्यांचं प्रेत 11 वाजता जमिनीवर पडलं. पण वरचे बघत होते, ते अगदी इकडे तिकडे बघत शांतपणे आठवत, ते मेले नाही. शॉकने माणूस मरतो. आपल्याला आधी भीती वाटते आणि मग आपण पळायला लागतो, कारण आपल्याला वाघ म्हणजे काय माहीत आहे. पण वाघाच्या डोळ्यात डोळे जर तुम्ही दिलेत लावून तर वाघ बघेल काही वेळ आणि निघून जाईल. असं अनेकदा घडतं. पण आपण पळायला लागतो आणि भीती वाटते, हे लक्षात ठेवा. अनेक वैमानिकांनी सांगितलेलं आहे की मला नक्की वाटलं हे वादळ आहे, आता आपल्या निर्णय घेण्यात चूक होणार आहे. आय एम गोइंग टू कमिट अ मिस्टेक, आणि देन आय कमिट अ मिस्टेक अँड देन दॅट एअरप्लेन पण तो क्रॅशेस. म्हणजे आधी मला वाटलं मी चूक करणार आहे, नंतर ती चूक माझ्याकडून झाली. हे लक्षात ठेवा. मरणापूर्वी मरायला नको, हे परीक्षेत सांगतो. मरणापूर्वी मी मरणार नाही आणि मरणाला मी सामोरं जाणार आहे. तो मुक्त झाला ना. म्हणून आपण काल बघितलं होते शेवटी की भागवत हा मृत्यूचा ग्रंथ नाही आहे, मुक्तीचा ग्रंथ आहे. आपण आता मुक्तीच्या दिशेने जाऊया. भागवताची दुसरी कथा. नारद अशा आकाशमार्गाने उडत असतात, पण कधी कधी त्यांनाही वाटतं काय चाललंय जगात. महान व्यतिक्रम नावाचा शब्द आहे. ते व्यासानेही सांगतात, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी त्रिखंडात फिरत असतो, कुणालाही धर्म नको आहे. अर्थ पाहिजे प्रत्येकाला, पैसा पाहिजे, साधनं पाहिजेत, प्रत्येकाला काय पाहिजेत, उपभोग पाहिजेत, आणि प्रत्येकाला आपल्या इच्छांना काही झाकण नाही आहे. इच्छा वाढतच जाणार आहे. मग त्याच्यासाठी साधनं वाढवायला पाहिजे, त्याच्यासाठी वाटेल त्या मार्गाने पैसा मिळवला पाहिजे, सत्ता मिळवली पाहिजे. हे मॉडेल सध्या जगभर आहे. पण ते त्याही काळी असलं पाहिजे. राक्षसांची सत्ता म्हणजे काय होतं, रावणाची सत्ता म्हणजे काय होतं, काय कमी होतं रावणाला. मंदोदरी सांगते, वडील सांगतात, आजोबा सांगतात, सासरे सांगतात, हा कुणाचं ऐकत नाही. नारदांचं सुद्धा ऐकत नाही, कारण त्याला रामाकडून मरायचं असतं. पण ही निराळी कथा आहे, पण हे लक्षात ठेवा. म्हणून त्याही वेळेला राज्य तशी होती ना. आत्ता आपण यादवीचं बघितलं ना वर्णन. मग महाभारताचं युद्ध म्हणजे काय प्रकार आहे. आपल्या वहिनीला ते विवस्त्र करायला निघतात. नाही म्हणलं तर ती चुलत भावाची पत्नी आहे ना, भावांची पत्नी आहे द्रौपदी. केवढा भयंकर प्रकार त्या काळातही घडत होता. कृष्ण असताना विचार करूया आपण. माणसाची मनाची प्रवृत्ती ही पतनाकडे आहे, अधपताकडे आहे, पापाकडे आहे, आणि ती परत परत होते. म्हणून पुन्हा पुन्हा मला अवतार घ्यावा लागतो. संभवामी युगे युगे, हे कृष्ण सांगितलेलं आहे. भागवतात तर अनेक अवतार सांगितलेले आहे. तर लक्षात ठेवा, महान व्यतिक्रम, अतिक्रम. अतिक्रम म्हणजे अतिक्रमण. कोणीही आपल्या मर्यादांचं पालन करत नाही. शिक्षक आपल्या मर्यादांचं पालन करत नाही, विद्यार्थी करत नाहीत, पालक करत नाहीत. मग शिक्षणात मर्यादांचं पालन करा ही भिंतीवरची एक घोषणा असण्याशिवाय काय असणार आहे. पालक मी शिक्षक म्हणून माझी मर्यादा आहे, विद्यार्थी म्हणून माझी मर्यादा आहे, पालक म्हणून माझी मर्यादा आहे, संस्थांचे चालक म्हणून माझी मर्यादा आहे. लक्षात ठेवा, हे कोणीच करत नाही आहे मर्यादांचं पालन. आणि मग कसा आपण धर्म पाळणार आहोत लक्षात ठेवा. आणि म्हणून नारद म्हणतात महान व्यतिक्रम. प्रत्येकजण अतिक्रमण करतोय. अतिक्रमण म्हणजे ट्रेसपास, किंवा तुझ्या हक्कावर मी गदा आणलेली आहे, त्याला अतिक्रम म्हणतात. आणि नारदांच्या 2 दिशा होत्या. त्यांना जर एखादा असा फिलॉसॉफिकल प्रश्न असला मनात तर ते गंगेच्या काठी जायचे, कारण गंगेच्या काठी ऋषींचे आश्रम वगैरे. आणि त्यांना भक्तीबद्दल का असा माणूस वागतो, भावनेबद्दल, तर ते यमुनेच्या काठी जायचे. भक्तीबद्दल यमुना आणि ज्ञानाबद्दल गंगा. तसं ज्ञानाबद्दल सरस्वती आणि कर्माबद्दल गंगा आहे. पण त्यांना का माणूस एवढा चांगला माणूस, एवढा बुद्धी असलेला माणूस असं का वागतो. म्हणून यमुनेच्या काठी आले तर यमुनेच्या काठी त्यांना एक निराळच दृश्य दिसलं. एक अत्यंत सुंदर तेजस्वी तरुण स्त्री रडते, पुन्हा पुन्हा बेशुद्ध पडते. तिच्याच वयाच्या अशा 20-25 जणी मग पाणी मारतायत, तिला वारा घालतायत आणि परत शुद्धीवर आणतायत. परत तिच्यासमोर 2 अत्यंत म्हातारी अशी 2 व्यक्ती आहेत, मरणासन्न. म्हणजे शेवटचा श्वास केव्हा घेतील माहीत नाही. त्यांच्याकडे बघते, पुन्हा रडते, पुन्हा जरा बेशुद्ध पडते. नारदांनी असं दृश्य यमुनेच्या काठी कधी बघितलं नव्हतं. यमुनेच्या काठी कृष्णाच्या लीला बघितल्या होत्या, यमुनेच्या काठी रासलीला बघितली होती, यमुनेच्या काठी अनेक गोष्टी बघितल्या होत्या. हा प्रकार नव्हता. उतरलं खाली, विचारलं कोण तुम्ही आणि हे काय चाललंय. त्यावेळेला एक म्हणते, माझं नाव नर्मदा, ही गोदा, ही गंगा, ही यमुना, ही कावेरी, ही तापी, ही ब्रह्मपुत्रा. अरे
या सगळ्या नद्या आहेत, आम्हाला नद्याच आहेत, आम्ही सखी आहोत, ह्याच्या ही भक्ती आहे. भक्ती आहे म्हणून तर आमच्या नद्यांचं पाणी तीर्थ झालं ना. आता नद्यांच्या पाण्याचं प्रदूषण झालं कारण भक्ती संपली, फक्त धार्मिक व्यवहार आले. तुम्हाला खरंच सांगतो की खरा भक्त रिकाम्या हाताने गंगेत जाईल आणि वाहत येणारे जे हार वगैरे, कधी कधी प्रेतावरचे हार सुद्धा घेऊन येईल आणि गंगा टू दॅट एक्सटेंट स्वच्छ करेल. आपण काय करतो, हार घेऊन गंगेची आरती, गंगेची पूजा, म्हणजे आधीचं प्रदूषण मी वाढवतो आणि स्वतःला भक्त म्हणवतो. यातला नारदांना राग आलेला आहे, वाईट वाटलेला आहे. मग ही मधली कोण आहे, ती भक्ती म्हणाले. मग पुढचे कोण आहे, ती तिची मुलं. अरे आई तरुण आणि मुलं म्हातारी, हा काय प्रकार आहे, तिलाच विचारा. आता भक्तीचा प्रवास बघा. ती म्हणाली माझा जन्म द्रविड देशात झाला, म्हणजे तामिळनाडू आणि केरळ. तिथे अलवार संत होऊन गेले. त्यांच्या रचना, अरे काय गायचे, काय सुंदर नाचायचे, मला खूप चांगलं झालं. माझं लहानपण कुठे गेलं, कर्नाटकात गेलं, ते खूप चांगलं गेलं. तिथे पुरंदरदास वगैरे सारखे भक्त होते, त्यांनी रचना केल्या, त्यांनी चाली लावल्या, त्यांनी गायन भजन नर्तन वादन, मी आनंदात होते. त्याच्यानंतर मी महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात तर किती संत सत्पुरुष हो, आणि मला चांगले दिवस आले. म्हणजे मी कुमारी झाले, किशोरीपासून कुमारी झाले महाराष्ट्रात. आता माझं तेज वाढलं होतं. पुढे आता समजायचं की तिचं लग्न झालं आणि तिला ही मुलं झाली 2. मी आले गुर्जर प्रांतात, म्हणजे आपण गुजरात आणि मारवाड म्हणतो, तिथे माझे हाल व्हायला सुरुवात झाली. कारण तिथे सगळंच, म्हणजे एक गमतीदार गोष्ट सांगतात की तुझ्या नवऱ्याला जो पदार्थ आवडतो तो त्याला सतत जर देत राहिलीस तर तो कधीही मरणार नाही, म्हणजे तू अखंड सौभाग्यवती होशील. कल्पना करा, आपण विधवा होणार नाही ह्या कल्पनेनं माझ्या नवऱ्याला खिचडी आवडते, बसा हं मी तुम्हाला खिचडी भरवते. हां अरे संपत आली, पुन्हा कर रे खिचडी, भरवत्या. खिचडी खाऊन मरतो नवरा हो. म्हणजे आवडतं त्याला दे, आवडता पदार्थ देणार आहेस का तू, प्रेम दे, त्याची सेवा कर, त्याला जे आवडतं त्या गुणांचा विकास तुझ्यात निर्माण कर, हे महत्त्वाचं ना. आहे ते वैवाहिक आयुष्य आनंदात घालवा, हे आपलं वैधव्य येऊ नये म्हणून त्या कृतीने आपलं बऱ्याच वेळेला असं घडतं. हे उदाहरण सोडा तुम्ही. तर भक्ती म्हणाली की मला आणि माझ्या मुलांना अत्यंत वाईट दिवस आले. हल्ली एक भागवत सप्ताह होतात ना, तुम्ही मुद्दामून विचार करा, त्यातला तो भव्य, त्याचं जे व्यासपीठ असतं ना, माझा आयुष्यातला पगार सगळा हा त्या एकट्या व्यासपीठावर मागे जे चित्र असतं ना त्याच्यासाठी गेला हो भागवत. आणि मग काय, तिथे आल्यानंतर नाचा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, कॅमेरा आला की नाचतात. मग आपला देह कसा आहे, आपली वस्त्र कशी आहेत, हे मी का सांगतोय माहीत आहे ना, ह्याला भागवत म्हणत नाही. खरंच तुम्हाला सांगतो, हे गवत आहे. म्हणजे भाव गेला की गवत उरतं, हे गवत आहे. एक तुम्हाला खरंच सांगतो, वाक्य लक्षात ठेवा, भागवत हे भावगत झालं पाहिजे. जसं आत्मगत असतं ना, भावगत झालं पाहिजे. भागवत हे रंगवून सांगण्यापेक्षा रंगून सांगितलं पाहिजे. रंगवून सांगणं म्हणजे काय, ते कोणीतरी हसलं स्त्रिया, मग तशाच प्रकारचे विनोद करा. मग पुरुष हसले तशाच प्रकारचे विनोद करा. हे रंगवून सांगणे. बऱ्याच वेळेला अशा गोष्टी घडतात. रंगवून सांगा. किती वेळ गेला, काय झालं ह्याचं भान नसणं, देहभान नसणं, हे रंगून सांगणे. म्हणून 6-7 तास भागवताची प्रवचनं चालतात. खरे फार थोडे भागवत कथाकार आता असे उरलेले आहेत. भव्यता आणि दिव्यता 2 शब्द आहेत. भव्य म्हणजे भव म्हणजे संसार. आता ही सगळी आपण म्हणतो ना की आश्चर्य, ताजमहाल आश्चर्य आहे, तो पिसाचा लिनिंग टॉवर काय, आयफेल टॉवर काय, ताजमहाल वगैरे आपण आश्चर्य म्हणतो. मॅन मेड वंडर्स. चीनची भिंत काय, अरे मग त्यांनी सांगितलेलं आहे की अत्यंत काळा कलुटा कुरूप पक्षी कोकिळ, त्याच्या गळ्यातून जो पंचम येतो तो चमत्कार नाही आहे. अरे कुठे पाऊस आहे, कुठे मध्ये हे आहे, ऊन आहे तिथे, आणि पलीकडच्या आकाशात जे इंद्रधनुष्य दिसतं, चमत्कार नाही आहे. किती सांगू तुम्हाला, चमत्कार. ह्या चमत्कारांना भागवतात स्थान आहे. आणि मग असले चमत्कारांनी सगळी सृष्टी भरलेली आहे, कशाला दुःखी होता. आणि म्हणून विचार करूया आपण. तर ज्यावेळेला पुढे भक्ती सांगते सगळ्या कथा, आणि माझी अशी परिस्थिती झाली, आम्ही तिघही जर्जर झालो आणि कसे बसे आम्ही तिघं वृंदावनात आलो. वृंदावनात भक्ती ना सगळी, गोपाळकृष्णाचंच वृंदावन. मला बरे दिवस आले, मी पुन्हा तरुण झाले, मी पुन्हा तेजस्वी झाले. पण हे ज्ञान आणि वैराग्य ही माझी 2 मुलं ही म्हातारी नाही मरायला लागली. म्हणजे
ज्ञान आणि वैराग्य तिथे सुद्धा नाही आहे. हा महात्म्याची गोष्ट भागवतात सांगितलेली आहे की ज्ञान वैराग्य आणि भक्ती तरच भागवत आहे. नुसते भक्ती 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 आलाय नाचायला लागले हे झालं नाही. नाही, भक्ती पाहिजेच, भक्ती म्हणजेच भागवत. पण ज्ञान आणि वैराग्य आपण म्हणू शकतो की ज्ञान हे डोळे आहेत, ज्ञानाशिवाय आंधळी आहे, आणि वैराग्य पाय आहेत, वैराग्याशिवाय पांगळी आहे. अशी पांगळी आणि आंधळी भक्ती कशाला करायची? काय उपयोग आहे? कुठे नेणार आहे ती भक्ती तुम्हाला? म्हणून विचार करा. मग आता करायचं काय? तुम्ही सगळीकडे फिरत असता, तुम्हीच उपाय शोधून काढा. नारद म्हणतो, मी हा पहिलाच प्रसंग बघितलाय, मलाही उपाय माहीत नाही, पण तुझी समस्या मला कळली. तुझी मुलं तुझ्यापेक्षा लहान तरुण झायला पाहिजेत ना, ते रसरशीत झाले पाहिजेत, तेजस्वी झाले पाहिजेत. मी काढतो मार्ग. आकाश मार्गाने जात असताना सनत कुमार भेटले. ही 10 वर्षाची मुलं आहेत, तेजस्वी, आणि ती तेवढीच राहतात. ज्ञानी असल्यामुळे त्यांचं वय वाढत नाही, ते अजरामर असे अमर आहे. तर ते म्हणतात, कुठे निघालात नारदा? आणि चेहऱ्यावर असा भाव का? त्यावेळेला तो म्हणतो, काय करू रे, असं मी कधीच बघितलं नाही. तर ते म्हणाले, अगदी सोपं आहे, भागवताचा सप्ताह कर. तो म्हणाले, तू करणार कोण? आम्ही करतो ना, तुम्ही तयारी करा. अरे मग काय, नारदानी सगळीकडे आमंत्रण पाठवली, भागवताची सगळी तयारी झाली, आणि हे यमुनेच्या काठावर भक्ती होती, तिला आमंत्रण दिलं. भक्ती आपल्या या सख्या सगळ्या नद्या, त्यांच्याबरोबर आपल्या अत्यंत म्हाताऱ्या मुलांना खांद्यावर हात घालून, आपल्या एका खांद्यावर एका मुलाला, ज्ञानाला वैराग्याला अशी काढून तिथे आली. कुठे? जिथे भागवताचा सप्ताह सुरू होणार होता किंवा झाला होता. आणि तिच्या ओठावर तो जो एक मंत्र होता, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हा आपण शेवटी म्हणणार होता. प्रद्युम्न, दामोदर, विश्वनाथ, मुकुंद, आपण म्हणतो ना भगवन नमस्ते, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. पण हा श्लोक झाला. आपण मंत्र म्हणताना फक्त श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हा पहिला. हे भक्तीच्या तोंडातला मंत्र आहे. म्हणजे काय माधुरी असेल त्याचं, कल्पना करा बरं. ती येते, आणि एक दिवस झाला भागवताचा, दुसरा दिवस झाला, ते तरुण व्हायला लागतात, आणि शेवटच्या दिवशी गुटगुटीत ठरून इकडे बघायला लागतात, अरे आपण मरायला पोचलो होतो. काय भक्ती आनंदात निघून जाते त्यांना घेऊन. म्हणजे ज्ञान आणि वैराग्य यांना एक प्रकारची संजीवनी देऊन चिरतरुण बनवणारं भागवत, हे भागवताचं महात्म्य म्हणून सांगितलेलं आहे. आणखीन एक महात्म्याची कथा आहे, ती आपण थोडक्यात बघूया, म्हणजे आपल्याला पुढचा कथाभाग सुरू करता येईल. हे एवढं लक्षात ठेवा, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य महत्त्वाचं आहे. पुढे तुंगभद्रा नावाची नदी, त्या नदीच्या काठी एक गाव, त्या गावात आत्मदेव नावाचा एक भिक्षू, त्याची धुंदुली नावाची पत्नी. आता ह्या ज्या कथा आहेत ना, उद्या आपण सुरुवातीला बघूया परीक्षिताची कथा. परीक्षित म्हणजे काय आपण बघितलं, पण बाकीचे सुद्धा बघण्यासारखे आहेत ना. त्यांचे नाव आहेत ना, त्या नावाच्या अर्थावर चिंतन केलं की रूपक स्पष्ट होतं. आता भक्ती बघितली, ज्ञान बघितलं, वैराग्य बघितलं, नारद बघितले, सरिता, लोकमाता सरिता म्हणजे नद्या, आपण ते बघितले. अर्थ बघूया उद्या. आत्ता ही गोष्ट बघा, आत्मदेव त्याचं नाव आहे म्हणजे आत्मा. धुंदुली, आत्मबुद्धी एक आहे आत्मदेव, आणि धुंदुली म्हणजे देहबुद्धी, स्वतःच्याच धुंदीत, म्हणजे स्वतःचा देह, स्वतःची फिगर, हल्ली म्हणतात ते, स्वतःचं तारुण्य, स्वतःचं सौंदर्य, स्वतःचे भोग. नवऱ्यालाही ती किंमत देत नाही. मूल नाही आहे हा, नवऱ्याला ती इतकी बोलते की तुमच्यामुळेच मूल होत नाही वगैरे. हा निघून जातो, एका साधूची सेवा करतो. साधू त्याला एक जादूचं फळ देतो आणि सांगतो, हे फळ तुझ्या पत्नीला दे, योग्य काळी त्याला हे होईल. ती फळ ठेवते, म्हणाली उद्या मी सकाळी खाईन आंघोळ करून. रात्री तिच्या मनात जे विचार आलेले आहेत ना, अगदी थोडक्यात सांगतो, अरे बापरे, मी काय करायला जात होते, मी आता गर्भवती होणार म्हणजे माझं पोट, आणि नंतर ते पोट तसंच राहिलं म्हणजे माझं सौंदर्य गेलं. अशा वेळेला काही काही विचार येतात बघा. ती म्हणाली, घराला आग लागली आणि माझा 8वा महिना चालू असेल तर ते पोट घेऊन मी पळू कसे? अरे मी मरून जाईल. माझ्याकडच्या दागिन्यांसाठी चोर आले तर चोर मला पकडतील, मी पळू कशी? मी दिसेन कशी? माझं सगळं आहे ते वैभव निघून जाईल. म्हणून दुसऱ्या दिवशी गाईला ते फळ देते आणि गाय ते फळ खाते. काळाच्या ओघात गाईला मुलगा होतो, तो माणसासारखा असतो, कान फक्त गाईसारखे असतात, त्याचं नाव गोकर्ण, बरोबर. आणि इकडे ही काय करते, करणार काय, त्याच दिवशी योगाने तिची बहीण येते, तिला मुलं असतात, ती गरीब असते. ती म्हणते आता हे नवीन संकट. ती म्हणाली संकट नाही, योग्य वेळ आली असते.
तुझं मूल मला द्यायचं, आता मी तुला लपवून ठेवते, आता मी गर्भवतीपणाचं नाटक करते, एका महिन्याला किती कपडे, दुसऱ्या महिन्याला किती कपडे, असं घालत घालत ती पोट वाढवते, उगीच ओकाऱ्या काढते. म्हणजे मला दिवस गेलेले आहेत, बहिणीला लपवून ठेवते आणि सांगते बाळंत झाल्यानंतर मूल द्यायचं, मी तुला पैसे देते आणि निघून जा. बरोबर, ती म्हणाली मला पैसे हवेत. हे सगळं होतं, सगळं नाटक. पण तिला मूल होतं, हे आपलं मूल म्हणून दाखवते, हिला दूध कुठे हो, आणि त्याच्यासाठी बहिणीला पुन्हा ठेवून घेते. हा जो मुलगा होतो ना, तो पापाचा मुलगा असल्यामुळे धुंदुकारी आहे त्याचं नाव. धुंदोली म्हणजे ती धुंदीत असते, हा इतरांना सुद्धा धुंदीत ठेवतो, धुंदुकारी. म्हणजे सगळ्या व्यसनं लागतात, सगळं होतं. आत्मदेव वडील आहेत ते वैतागतात आणि गोकर्ण हा आदर्श पुत्र होतो. शेवटी ते गोकर्णाला विचारतात, तू ज्ञानी आहेस, मी काय करू ते सांग. तो म्हणतो की बाबा तुम्ही जा, भागवताचा दशमस्कंद त्याचे आवर्तन करा आणि शांतपणे मुक्तीचा मार्ग चोखाळा. ते जातात वडील निघून. गोकर्ण तीर्थयात्रेला जातो. इकडे हा आईला एवढा त्रास देतो, वेश्यानं घरात आणून ठेवतो. आई घराच्या शेजारच्या विहिरीत उडी टाकून आत्महत्या करते. धुंदुली काय वाताहत झाली. आणि शेवटी ह्या 5 बायका म्हणतात, वेश्या असतात त्या, मला हे पाहिजे ते पाहिजे. तो म्हणतो राजाकडेच चोरी करतो. हा राजाच्या कोशात चोरी करतो. आता त्या हुशार आहेत, त्यांनी भरपूर चोरी करून आणलेली आहे, पण राजाचे असल्यामुळे ह्याला पकडते, याच्याबरोबर आपल्याला पकडतील. आज रात्रीच याला मारूया. काय उलटा काय टांगतात त्याला, निखारे तोंडात काय देतात, मारतात काय, आणि मेल्यानंतर पुरून टाकतात किंवा जाळून टाकतात आणि त्या निघून जातात. आता हा सगळा मुक्त होत नाही ना, हा पिशाच्य अवस्थेत आहे. त्या घरात घर कुणीच उरलेलं नाही. त्या घरात हा गोकर्ण गेलाय तिकडे तीर्थयात्रेत. त्याला एक माणूस सांगतो, तुझ्या घराची वाताहत झाली रे, आता तो भूतबंगला झालेला आहे आणि तुझा मोठा भाऊ हा तिथे पिशाच्य म्हणून फिरतो. निरनिराळे आवाज त्या घरातून येतात. त्यावेळेला तो म्हणतो, अरे बरं झालं मी गयेच्या ठिकाणी आलेलो आहे. गयेला तो श्राद्ध करतो आपल्या आईसाठी, कारण ती आत्महत्या करून मेलेली आहे, आणि या भावासाठी. पण काही परिणाम भावावर होत नाही. अप्रत्यक्षपणे भागवत सांगताना श्राद्ध वगैरे तुम्ही करा, श्रद्धापूर्वक करा, पण बाकीचे ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे खरा मुक्तीचा मार्ग सोपा होतो त्या करा. हा घरी येतो, रात्री सगळे आवाज येतात. तो म्हणतो, अरे तू कोण? अरे मी तुझा भाऊ, मी तुझं ऐकलं नाही रे जिवंत असताना, पण आता मला मुक्त कर. मुक्त करायला काय? हा सूर्याची उपासना करतो. सूर्य त्याला सांगतो, भागवतान मुक्तीही सप्ताहम वाचनम कुरु, सप्ताह कर. मग गोकर्ण सप्ताह करतो. परत सगळे लोक वगैरे येतात आणि हा जो आहे बांबू उभा केलेला असतो, त्या बांबूत 7 गाठी असतात, नॉट्स आपण म्हणूया त्याला, त्याच्यात तो राहतो. आणि 1 दिवसाचं वाचन फाट करून आवाज येतो. फटाके तर वाजवले नव्हते, लोक बघतात कळत नाही. दुसऱ्या दिवसाचं वाचन संपलं, प्रवचन संपलं की फाट म्हणून आवाज येतो. आणि 7व्या दिवशी तो सगळा बांबू असा चिरफाळतो, स्प्लिट होतो आणि त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडतो. तो म्हणतो की धन्यवाद, मी तुला खूप त्रास दिला जिवंत असताना, पण तू मला मुक्त केलास. आता इथे शेवटचा विचार ऐकून थांबणार आहोत. ऋषी अनेक आलेले होते. त्याला ते वैकुंठातून विमान येतं न्यायला, तेजस्वी. त्या विमानात तो सगळ्यांना नमस्कार करून बसतो आणि विमान त्याला वैकुंठाला नेतं. हे वर्णन नसतं, म्हणून तो मुक्त होतो. ऋषी म्हणतात, आम्ही भागवत ऐकलं ना, आम्ही का मुक्त झालो नाही? ते म्हणाले, त्यांनी ज्या मुक्ती पाहिजेच म्हणून एकाग्रतेने ऐकलं, एकचित्ताने ऐकलं, तसं तुम्ही ऐकलं नाही. आपण प्रवचन ऐकायला आलो आणि प्रवचन संपताना पुरुषांना चिंता असते पार्किंगमधून गाडी कशी काढायची, आणि स्त्रियांना असते बापरे गेल्या गेल्या आता कुकर लावला पाहिजे, सुनबाई ते काही करणार नाहीत. कल्पना करा, मग त्याच वेळेला ते निघाले. म्हणून समर्थ म्हणतात ना की निरूपणी हे सद्वृत्ती होते. हा हे करायचंच, नाम घ्यायचंच, प्रत्येक श्वासाला नाम घ्यायचं. स्थल त्याग होता स्वय सवेची जाते. ही जागा सोडली की ती गेली, वाऱ्याबरोबर ती गेली. हे जमलं पाहिजे. आणि नंतर तो मुक्त होतो. त्या ऋषींसाठी तो जो गोकर्ण आहे तो पुन्हा एकदा म्हणतो, नीट ऐका तुम्ही. आणि मग प्रत्येक ऋषीसाठी एक विमान येतं आणि त्या विमानातून तेही मुक्त होतात. उद्यापासून आपण नीट ऐकू मुक्त होण्यासाठी. आणि आपण म्हणलेलं आहे त्याच्यात मीही आलो. एक शेवटचं चित्र गमतीदार तुम्हाला सांगतो. एक पुराणिक बुवा मंदिरात रोज भागवत सांगतात आणि एक व्यापारी त्याच वेळेला दुकान बंद करून येत असतो. अहो किती 12 वर्ष तो भागवत ऐकतोय. आता तो मुलगा मोठा झाला आहे, मुलाकडे व्यापार, हा तीर्थयात्रेला जाणार आहे. तो त्या पुराणिक बुवांना सांगतो की माझा खंड पडणाऱ्याचं वाईट वाटतंय. तो म्हणतो मुलाला पाठव ना. तर तो म्हणतो मुलगा तरुण आहे, उगीच भागवत ऐकून त्याच्यात संन्यासाचे विचार जर आले तर. त्यावेळेला म्हणतो तू आरामात जा. या 12 वर्षात तुझ्या मनात आले विचार, माझ्या मनात आले विचार नाही ना.
तुझ्या मुलाच्याही येणार नाही, दे पाठवून. म्हणजे सांगणाऱ्यातही बदल नाही, याच्यातही बदल नाही. परीक्षित मिळणार कुठून? ही आपली खरी परीक्षा आहे. उद्या बघूया त्याच्याबद्दल. शांत. सगळ्यांनी माझ्या नंतर म्हणायचंय, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवीचा मंत्र आणि शांतिपाठ म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडून ते हात चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर. अगदी सावकाश डोळे उघडून शांतपणे समोर वर असलेला ध्यानस्थ असा भगवान वासुदेव कृष्ण, सद्गुरुनाथ, दासबोध असा ग्रंथ, लक्ष्मीनारायण आणि मुरलीधर गोपाल कृष्ण. शांत आनंद. महाराज